टिपू हा सुलतान कसा झाला, त्याचा आधीचा काळ कसा होता? मुळात टिपू समजून घेण्याच्या आधी त्याच्या वडिलांविषयी म्हणजे हैदर अलीविषयी थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. टिपू हा मुळामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला. जी सगळी गधा मेहनत एक प्रकारे केलेली आहे ती हैदर अलीने केलेली आहे. तो सामान्य पार्श्वभूमीतनं आलेला आहे. सर्व धोक्यांमधनं तावून सुलाखून वडियार राजवटीला बाजूला सारून सत्ता केंद्र बनवलं हैदरने, आणि मध्ये इंग्रज आणि मैसूर म्हणजे तत्कालीन इंग्रज आणि हैदर यांच्यामध्ये अनेक संघर्ष उभे राहिले. त्या दरम्यान घरच्यांचा गोषवारा त्याच्या मागे लागला की तू लग्न कर, वारस पाहिजे या दृष्टीने. त्याचं लग्न झालं आणि संत टिपू मस्तान यांच्या आशीर्वादाने जो मुलगा जन्माला आला, कारण त्याला वारस म्हणून मुलगाच हवा या दृष्टीने, म्हणून त्याचं नाव टिपू ठेवण्यात आलं. टिपूचा बाप हैदर अली तो मेल्यानंतर आयती सत्ता टिपूला मिळाली. टिपूने स्वतःला सुलतान म्हणूनच घेतलं, पण हैदर कधी स्वतःला सुलतान म्हणत नसतं. आणि असं आयतं राज्य त्यांनी मुलाला हँडओव्हर केलं. त्याचा त्यांनी पुढच्या 30 वर्षात वाट लावली.